आपलं यूट्यूबच्या सुरभी चॅनेलवर हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. ही गोष्ट घडली साधारण 15 वर्षापूर्वीची. त्यावेळेला मी मुदुज हायस्कूलमध्ये प्राचार्य होतो आणि मी माझ्या ऑफिसमध्ये बसलो होतो. तेवढ्यात मी आपलं काम करत होतो, खाली बघून काम करत होतो. तेवढ्यात आवाज ऐकू आला, दारातनं आवाज ऐकू आला, "सर, आत येऊ का?" मी म्हणलं, "या की." असं म्हटल्याबरोबर त्या मुलीला एवढा आनंद झाला आणि ती अशी आत आली. हसरा चेहरा, बोलके डोळे, निरागसदा आणि अशी ठुमकत 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 माझ्या शेजारी येऊन उभी राहिली. असं काहीतरी मागं धरलं होतं तिनं. आणि मग मी तिला विचारलं, "का ग आलीयस?" तर ती म्हणली, "सर." म्हणलं, "काय?" "मी एक चित्र काढले." मी म्हणलं, "अरे वा, चित्र काढले?" "हो, चित्र काढले मी." "बरं मग?" "मग मला नाही दाखवलंस का? मला दाखवूच वाटत नाही. दाखवणार का मला? दाखवणार का?" ती म्हणली, "हो, दाखवणार." म्हणलं, "केव्हा दाखवणार?" "सर, मी आणले." म्हणलं, "कुठं आहे?" "हे काय माग आहे?" आणि तिनं हे असं चित्र माझ्यासमोर दाखवलं. ते चित्र बघितल्याबरोबर मी म्हटलो, "अरे वा वा वा, काय सुंदर चित्र काढले. खरंच हार्दिक हार्दिक अभिनंदन." असं म्हटल्यावर तर तिला एवढा आनंद झाला की तो आनंद पार तिच्या चेहऱ्यावरनं ओसंडून वाहत होता. म्हटलं, "खरंच मानलं तुला, तू खूप मोठी चित्रकार होणार." म्हणजे, "सर, येऊ का मी?" म्हणलं, "पण थांब की." म्हटली, "का?" "पण हे चित्र कशाचं काढलंय?" "सर, तुम्हाला तर काही कळतच नाही. एक 5वीतली मुलगी एका प्राचार्याला म्हणते तुम्हाला तर काही कळत नाही." मित्रांनो, सकारात्मकता फार महत्वाची आहे. त्यावेळेला मी अर्थ घेतला. तिला त्याच्यामध्ये माझा अपमान करावा वगैरे काही हेतू नव्हता. निरागस होती ती. तर ती म्हणली, "सर, तुम्हाला तर काही कळतच नाही." म्हटलं, "का?" "हे कासव आहे." अरे वा, कासव आहे. आणि मग मी त्या दृष्टीनं त्या चित्राकडे बघितलं तर खरंच कडच्या ज्या 2 वेड्या-वाकड्या रेषा होत्या ते पाणी, मध्ये वरच्या बाजूला बारकसं वर्तुळ काढलंय ते डोकं आणि मागच्या बाजूला असं लंब वर्तुळ काढले ते त्याचं शरीर. म्हणलं, "वा वा वा, काय सुंदर काढलंय. सुरेख, तुझा खरंच खरंच अभिनंदन." पण ती म्हणजे काय, त्याचे पाय नाहीच काढले. "सर, त्यानं पाय आत घेतलेत." असं म्हटल्यावर तर मला काय सुचना. असं त्यावेळेला मला पहिल्यांदा असं वाटलं की या प्राचार्यपदाचा राजीनामा देऊन निघून जावं. कारण 5वीतल्या मुलीच्या डोक्यातले त्या चित्राच्या साहाय्यानं असणारे जे भाव आहेत, त्याच्यामागं त्याची जी कल्पना आहे, ती जर मी समजून घेऊ शकत नसेल तर माझ्या या डबल टिबल ग्रॅज्युएटचा इतक्या वर्षाच्या माझ्या अनुभवाचा काय उपयोग. मी तिला म्हणलं, "वा वा वा, सुंदर, खरंच सुरेख." ती म्हणली, "सर, जाऊ का आता?" म्हणलं, "जा, पण मात्र एक कर, अशी चांगली चांगली चित्र काढत जा आणि तो स्वतःचा स्वतः आनंद घेत जा. मला दाखवायला मिळालं तर दाखवत जा." ती म्हणली, "सर, येऊ का मी?" आणि मग ती लगेच फिरली आणि अशी ठुमकत 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 ती निघून गेली. मित्रांनो, या प्रसंगानं मला खूप शिकवलं, खूप शिकवलं. त्यातला पहिला महत्वाचा भाग, 4च रेषा काढल्या होत्या. पण त्या 4 रेषेत तिनं पाणी, ते कासव, त्याचं डोकं, त्याचं शरीर, हे तिनं त्या 4 रेषेमध्ये व्यक्त केलं होतं. आणि त्यावेळेला कळलं की रेषेत किती ताकद असते. काही तिनं ब्रश घेतला नव्हता, काही रंग भरले नव्हते, काही नव्हते. नाहीतरी कवी म्हणजे काय असतो? कवी म्हणजे थोडक्या शब्दात भला मोठा अर्थ भरत असतो, त्याला आपण कवी म्हणतो.
तसं थोड्याशा रेघांमध्ये अनंत खूप मोठा अर्थ भरणं म्हणजे तो खऱ्या अर्थानं चित्रकार असतो. आणि मित्रांनो, लहान मुलांना चित्र काढायला खूप आवडतात आणि मोठ्या माणसांना अशी चित्र काढू नये तसं खूप वाटत असतं. त्यामुळं त्यांच्यातला चित्रकार आपण तिथं खच्ची करत असतो, त्याला वाव देत नाही. माझं असं मत आहे की ज्यांच्या घरात लहान मुलं असतील ना, त्यांनी अशी मुलांना चित्र काढायला खरं तर आपणहून कागद द्यायला पाहिजेत, आपणहून पेन्सिल द्यायला पाहिजे, आपणहून त्यांना काहीतरी त्यांना पाहिजे ते आणून द्यायला पाहिजे. आणि त्यांना चित्र काढायला खरं कागदाची सुद्धा गरज नसते. घरातल्या भिंती त्यांना खूप आवडतात आणि त्या भिंतीवरूनच कळत असतं की ह्या घरामध्ये लहान मुलगा आहे. त्यानं भिंतीवर चित्र काढलं म्हणून त्याला जर तुम्ही रागवणार असाल तर मित्रांनो, आपण त्याच्या व्यक्तिमत्वावर खूप मोठा परिणाम करत असतो. जेवढी व्यक्ती लहान तेवढा परिणाम खोलवर होत असतो. त्याला ते व्यक्त करता येत नाही, पण त्याच्या मनावर ते कोरलं जात असतं. हा एक मला त्यातला अर्थ चांगला कळला. त्यानंतर अशा मुलांच्या उत्साहावर पाणी ओतायचं नसतं. त्यांना किती उत्साहानं ती दाखवायला आली होती खरं तर. आणि तिला मला दाखवावंसं वाटलं ह्याचं कारण असं आहे, मी त्याचा मागणं विचार केला की तिला वाटलं की आपण शाळेतल्या अशा मुख्य माणसाला दाखवलं आणि ती जर आपल्याला चांगलं म्हटलं तर आपल्याला सगळे चांगले म्हणल्यासारखे. म्हणजे तिनं केवढा मोठा विचार केला. मलाच कशी काय दाखवायला आली, दुसऱ्या कोणाला तिनं दाखवलं नव्हतं तोपर्यंत चित्र. म्हणून घरातले आई वडील असू द्यात, आजी आजोबा असू द्यात, त्यांनी अशा लहानशा मुलावर अतिशय काळजीपूर्वक त्यांच्याशी वर्तणूक केली पाहिजे. त्यानंतर त्यांचं कौतुक करायला पाहिजे, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यायला पाहिजे. मात्र एक गोष्ट करायची की त्यानं एवढं चांगलं चित्र काढले म्हणा किंवा एखादी कविता केली असेल म्हणा, तर त्याच्या मोबदल्यात त्याला आता मी तुला लाडू देतो, चल तुला मी आता खेळणं आणतो, असं कधीही म्हणायचं नाही. असं जर आपण म्हणणार असू तर त्या मुलावर आपण काहीतरी केलं तर त्या मोबदल्यात आपल्याला काहीतरी मिळणार आहे अशी भावना नकळत निर्माण होते. आणि मग लाच घेणे म्हणजे काय, हेच आहे. तेव्हा हे आपण करायचं नाही, त्याला शाबासकी द्यायची. तुमच्या शाबासकीची किंमत त्या मुलाला, लहान मुलाला कळली पाहिजे. मी नुसतं म्हटलं अरे वा काय सुंदर चित्र आहे, तिचा चेहरा इतका आनंदानं ओसंडून वाहत होत्या. फक्त 2 वाक्यानं एवढं घडतंय. आज ती खरं तर कुठेतरी असणार, ती मोठी चित्रकार असणार आहे. कदाचित हा व्हिडिओ तिच्या पाहण्यात आला तर ती मला एखादी फोन सुद्धा करेल असं वाटते. मला वाटतंय तिनं करावं असं काहीतरी. त्यानंतर हे जे लहानपणी मुलं करत असतात ना, यामध्ये त्यांचं व्यक्तिमत्व घडत असतं. त्यांच्या व्यक्तिमत्वाला या ठिकाणी उभारी मिळत असते. त्यांच्या विचारांना वाव मिळत असतो. ते खूप चिंतनशील बनत असतात आणि ते स्वतःहून व्यक्त व्हायला शिकत असतात. ज्या वेळेला लहान मुलगा व्यक्त होत नाही ना, त्यावेळेला तो आतल्या आत असा कुढत राहिलेला असतो आणि त्याचा परिणाम त्याच्या शरीरावर, त्याच्या पचन संस्थेवर खूप मोठा होत असतो. आपल्याला ते कळत नाही खरं तर. तेव्हा हा विचार त्याच्यापासून शिकला पाहिजे. मला त्यावेळेपासून खूप असं वाटायला की आपण अशा मुलांना खूप खूप बळ दिलं पाहिजे. मित्रांनो, आपण हा व्हिडिओ ऐकला, खूप खूप धन्यवाद. नमस्कार.